4 शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतदान प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे। मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक या 4 जागांसाठी मतदान होत आहे। दरम्यान मुंबई पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार किरण शेलार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो। तर मुंबई शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शिवनाथ दराडे यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे। या निवडणुकीची मतमोजणी आता 1 जुलैला होणार आहे, तर 5 जुलैला याचा निकाल लागणार आहे। या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे। तर आपण पाहतोय आज संपूर्ण राज्याचं लक्ष शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या होणाऱ्या निवडणुकीकडे आहे। आपण मुंबईतली ही पदवीधरसाठी असणारी महत्त्वाची लढत पाहतोय। वरळीतले लोक आमच्या मतदान करतायत। संपूर्ण मुंबईत अशी स्थिती आहे, लोक उत्साहात बाहेर येऊन मतदान करतायत आणि मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष यांनी गेल्या 7-8 दिवसात जी मेहनत केली त्या मेहनतीला कुठेतरी चांगलं यश मिळेल। कार्यकर्त्यांनी खूप कष्ट केलेत, घरोघर लोक गेलेत, भरपूर गोष्टी झाल्यात, त्यामुळे विजय आपला नक्की होईल असा मला विश्वास आहे। तर आपण पाहतोय की आता मतदानाला सुरुवात झालेली आहे। सकाळपासूनच अनेक मतदार मतदानासाठी दाखल झालेले आहेत। शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया ही पार पडते। तर 1 जुलैला आता मतमोजणी होईल, तर 5 जुलैला आता निकाल लागणार आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतो। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय किरण शेलार जे भाजपचे उमेदवार आहेत मुंबई पदवीधर मधून, ते यावेळी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्यांच्यासमोर अनिल परब यांचं आव्हान असणार आहे आणि अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठा आता पणाला लागलेल्या आहे। नाशिक, मुंबई, कोकण मधील जागांसाठी आज मतदान पार पडत आहे। 4 जागांसाठी हे मतदान सध्या सुरू झालेलं आहे। सर्व मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याची कसोटी आता या सर्वच उमेदवारांवर असणार आहे।